नमस्कार, सिटी फास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत अमोल नलावडे साहेबांच्या इथे. नुकतीच जिल्हा परिषदेचं इलेक्शन झालेलं आहे आणि ते विजयी झालेले आहेत. त्यांना शुभेच्छा पण देऊया आपल्या सिटी फास्ट न्यूजच्या वतीने. आणि त्यांचा जे पुढचा काळ आहे किंवा त्या पुढच्या काळामध्ये काय काय काम करणार आहेत आणि जनतेचे आभार ते कशा पद्धतीनं घेतात आपण त्याची चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही ही निवडणूक जिंकला आहात. एक छोटासा प्रश्न आहे की हे श्रेय तुम्ही कोणाला देताय? या ठिकाणचं आजचं जे इलेक्शन झालं आहे 2026चं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राजगड तालुक्याचं, या राजगड तालुक्यातील जे काही आम जनता आणि युवक आणि युवती यांनी एक प्रचंड मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर निघून एक आपल्यामधील कुटुंबामधील एक सदस्य म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. या ठिकाणी अजितदादांच्या आशीर्वादाने आणि शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राजगड तालुका एक वेगळ्या पद्धतीचं गतवैभव जे 27 वर्ष राजगड तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य झालं, त्या अनुषंगाने तो जो सुवर्ण काळ होता तो सुवर्ण काळ आता पुनश्च अवलंबण्यासाठी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने एक पूर्वीचं जे गतवैभव होतं ते गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्व युवक युवतींनी आणि सर्व ज्येष्ठ थोडं माता भगिनींनी एक स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकत्र आले आणि आजचं हे यश त्या अनुषंगाने प्राप्त झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात जे जनता आहे किंवा जे कार्यकर्ते ते सगळ्यांना तुम्ही श्रेय देऊ. जनता आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा मतदारांनी एक सुजाण मतदारांनी गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं धनशक्ती विरुद्ध विचारशक्ती असं एक राजकारण त्या ठिकाणी तापलं होतं. परंतु लोकांनी धनशक्तीला बाजूला ठेवलं आणि विचारशक्तीच्या पाठीमागं सर्व जनता त्या ठिकाणी आलेली आहे. अजितदादा नेमकं तुमच्या ज्यावेळेस प्रचार चालू होता त्या दरम्यान अजितदादा आपल्याला सोडून गेले. त्या टायमिंगला काय वाटलं तुम्हाला? थोडंसं भीती वाटली किंवा थोडंसं वाईट वाटलं की काय कसं काम करावं होतं? अजितदादांच्या पक्षामध्ये मी गेल्या 11 ते 12 महिने काम करतोय. त्या अनुषंगाने 11-12 महिन्यामध्ये अजितदादांचा सहवास जो काही मिळाला त्याच्यामध्ये मुलाखतीच्या वेळेस आमची शेवटची भेट त्या ठिकाणी झाली आणि तिकीट वाटप होतं. तर त्या दिवशी दादांनी सांगितलं, तुला अमोल तिकीट दिलेलं आहे आणि तुला तुझ्या तालुक्याचं एक व्हिजन तुझ्या डोक्यात आहे, हा माझ्याकडे रिपोर्ट आहे, मी देखील पाहतोय गेले 11-12 महिने तुझं काम, त्या अनुषंगाने तुला तिकीट दिलेलं आहे. परंतु या सर्व जनतेसाठी तुझं काहीतरी जे व्हिजन आहे ते चांगलं कर, तुला जे काही मदत लागेल ती माझ्याकडनं कंटिन्यू कायमस्वरूपी मिळत राहील, असा एक वेगळा शब्द त्यांनी दिला. आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी तालुक्यामधलं जे काही चांगलं करायचं आहे त्या अनुषंगाने प्रचंड प्रयत्न आणि शंकरभाऊ मांडेकरांच्या माध्यमातून एक तालुक्याला वेगळ्या पद्धतीचं नियोजन करतोय. अच्छा. सो तुमचं मला वाटते ही सेकंड टर्म आहे ना? तिसरी टर्म. बरोबर. आता काय नव्यानं काय काम करायचं तुम्हाला? प्लॅनिंग आहे तुमची? या ठिकाणी तालुक्यामध्ये पूर्वी 2012ला सुरुवात झाली होती. 2012 ते 17 या कार्यकाळामध्ये पाणी पुरवठ्याची अनेक अडचणी होत्या. 17 ते 22 या कार्यकाळामध्ये टँकरमुक्त तालुका हे करण्याचं प्राधान्य काम दिलं होतं. त्यानंतर गाव अंतर्गत रस्ते असतील किंवा गावजोड रस्ते असतील त्यामध्ये अनेक वाडेवस्त्यांना रस्तेच नव्हते. त्या ठिकाणी रस्ते पोहोचवण्याचं काम माझ्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं. परंतु आगामी काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून माझ्या तालुक्यातले विद्यार्थी हे क्लास 1 अधिकारी घडले पाहिजेत, जेणेकरून तालुक्याला भांडवल हे शिक्षण आहे आणि ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या तालुक्यामध्ये आज धुळेसारख्या गावामधून एक शिवान जागडे म्हणून युवक त्या ठिकाणी UPSC MPSC देऊन त्या ठिकाणी कलेक्टर होते आणि असेच अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी तिलके असेल किंवा इतर विद्यार्थी UPSC MPSC देऊन आगामी काळामध्ये पुढं ना पुढं झाली एक चांगल्या पद्धतीचा राजगड तालुका हा घडावा. त्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेवरती आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्यामधनं होईल. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये 5 कोटी रुपये कर्ज स्वरूपात आणि 5 कोटी रुपये खेळतं भांडवल असं 10 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी 6200 महिलांचं एक संघटन त्या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे. त्यांच्या प्रत्येकीच्या हाताला एक 5000 रुपये मिनिमम एवढा तरी रोजगार त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. त्या अनुषंगाने पुढच्या 1 वर्षामध्ये 5 वर्षाचा जरी कार्यकाळ असला तरी 1 वर्षाचं मायक्रो प्लॅनिंग त्या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अच्छा. सो आता आपण चर्चा केली आहे अमोल साहेबांसोबत आणि त्यांचे व्हिजन्स खूप क्लिअर आहेत आणि खूप कॉन्क्रीट आहेत. सो त्यांना शुभेच्छा देऊया सिटी फास्टच्या वतीने. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.